झी 24 तास एक पाऊल पुढे। आमदार क्षितिज ठाकूर यांनी कृष्णकुंजवरती जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। त्यांच्यासोबत माजी आमदार हितेंद्र ठाकूर, भाई ठाकूर हे देखील होते। ठाकूर कुटुंब आणि राज यांच्यामध्ये सुमारे तासभर चर्चा झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, आमदार क्षितिज ठाकूर यांनी कृष्णकुंजवरती जाऊन राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे, काय नेमकी या ठिकाणी चर्चा झाली आहे? विशाल, पोलीस अधिकाऱ्याला विधान भवनात मारहाण केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई झालेले, अटकेची कारवाई झालेले आणि सध्या वादात सापडलेले बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर, भाई ठाकूर आणि बहुजन विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी काही वेळापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतलेली आहे। सुमारे 12:30 वाजण्याच्या सुमारास हे सर्व ठाकूर कुटुंबीय कृष्णकुंजवर आलं होतं। सुमारे तासभर या ठाकरे तसंच ठाकूर कुटुंबांमध्ये चर्चा झाली असल्याचं माहिती आपल्याला मिळते आहे। ज्या पद्धतीने वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी जे आहेत सचिन सूर्यवंशी यांच्याशी क्षितिज ठाकूर यांचा वांद्रेवरील सिलिंगवर झालेला वाद आणि हा वाद विधान भवनात पोहोचला आणि या अधिकाऱ्याला ज्यावेळेस विधान भवनात आमदारांकरवी मारहाण झाली, हे संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यासाठी क्षितिज ठाकूरांनी संपूर्ण ठाकूर कुटुंबीय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटले असं सांगण्यात येत आहे। ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी या मारहाणीचा निषेध केला होता आणि लोकप्रतिनिधी असेल किंवा पोलिसाला मारहाण होता कामा नये, मग यामध्ये लोकप्रतिनिधी असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी सर्वात आधी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती। यामध्ये जर आपल्या पक्षाचा जरी आमदार असेल, कारण या आमदारीमध्ये या मारहाणीमध्ये आमदार राम कदम यांचाही सहभाग होता, त्यामुळे ते जरी या मारहाणीत असतील तरी त्यांच्यावरही कडक शासन व्हावं अशा पद्धतीची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती। नक्कीच दिनेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आमदार क्षितिज ठाकूर यांनी कृष्णकुंजवरती जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। जवळपास 1 तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।